आजचं सर सीएम डीसीएम जे आहेत ते दिल्ली दौऱ्यासाठी अचानकपणे गेलेले आहेत, मात्र अजितदादा गेले नाहीत. काय कारण आहे, काय बातमी झाली? एक असं आहे की अजितदादा दिवसभरात मंत्रालयामध्येच त्या ठिकाणी होते. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्या कारणासाठी गेले असतील त्याच्यातली माहिती तेच त्या ठिकाणी अधिकृतपणे देऊ शकतील. माननीय पंतप्रधान महोदयांचा सुद्धा उद्या दौरा आपल्या राज्यामध्ये आणि शिर्डीच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीमागची कारणं तेच नेते असल्यामुळे ते त्या ठिकाणी सांगतील. एक असं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलंच गेलं पाहिजे अशी राज्य सरकारची सुद्धा भूमिका आहे. यापूर्वीच्या कालावधीमध्ये सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं होतं. सुरुवातीला दिलं गेलं ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं गेलं नाही. त्याला लोकशाही आघाडीचं सरकार होतं. तदनंतर दिलं गेलं ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा काही कायदेशीर बाबी नमूद करून त्या आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आता या सरकारची सुद्धा भूमिका तीच आहे, आम्हा सर्वांची तीच आहे. सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठकसुद्धा राज्यभरातले जे जे काय राजकीय पक्ष आहेत यांचीसुद्धा बैठक ज्यावेळेला बोलवली गेली होती त्यावेळेलासुद्धा या विषयावरती एकमत आहे. आणि ते देत असतानाच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता ते दिलं जावं अशी सुद्धा भूमिका आहे. कायद्याच्या कसोटीवरती आरक्षण टिकलं पाहिजे असं मराठा समाजाचं नेतृत्व करणाऱ्यांची सुद्धा जे आज वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांनीसुद्धा तीच त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि मला असं वाटतं की राज्य सरकारने एक पुढचं पाऊल टाकत शिंदे समिती जे त्या ठिकाणी नेमलेली आहे त्यांचासुद्धा राज्यव्यापी दौरा त्या ठिकाणी सुरू आहे. शेवटी आरक्षण दिलं जात असताना ज्या कसोटीवरती आरक्षण ते टिकलं गेलं पाहिजे या सर्वांचा डेटा गोळा करण्याचं काम राज्य सरकारकडनं त्या ठिकाणी आहे. मला असं वाटतं की या बाबतीमध्ये राज्याचं मंत्रिमंडळ आणि महायुतीचे सर्व पक्ष निश्चितपणाने सकारात्मकच आहेत. सर म्हणून 3 आत्महत्येनंतर आज नांदेडला पुन्हा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे मराठा आरक्षणासाठी. कसं फक्त काय आव्हान करणार? हे अत्यंत सर्वांच्यासाठीच दुर्दैवी त्या ठिकाणी आहे. सकल मराठा समाजाने सुद्धा ज्यावेळेला लाखोंच्या संख्येने मी ज्याचा उल्लेख नेहमीच केला की स्वातंत्र्याच्या नंतर इतक्या प्रचंड संख्येने आलेले दौरे झालेले सगळे मोर्चे इतक्या शांततेच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी होते की जराही कुठं त्या ठिकाणी गालबोट लागलं नाही. आज जे काय घडतं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. सरकार त्या दृष्टिकोनातून पावलं निश्चितपणाने उचलत आहे. माझीसुद्धा सर्वच मराठा समाजातील तरुणांना विनंती आहे की राज्य सरकार सकारात्मक नक्की त्या ठिकाणी आहे, परंतु एक बाब नक्की आहे की दिलेलं आरक्षण टिकलं गेलं पाहिजे. त्याला शेवटी कायद्याचा आधार त्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणून त्या दृष्टिकोनातून सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे. जारंगेने या सरकारपासून जपून राहावं असा संजय राऊतांनी सांगितलेलं आहे की जारंगे पाटलांनी सांगितलं जपून राहावं या सरकारपासून. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असं आहे. संजय राऊत अलीकडे काय बोलतात दिवसभरामध्ये मला काय कल्पना नाही. कारण सरकारपासून जपून राहावं म्हणजे त्यांना नेमकं काय सूचित करायचं आहे. सकाळ संध्याकाळ त्यांची पत्रकार परिषद असते. आपण त्यांना विचारावं की जपून राहावं म्हणजे नेमकं त्यांना काय अपेक्षित आहे. दावबंदीचा निर्णय आहे तो अनेक ठिकाणी घेण्यात आलेला आहे. फक्त या निर्णयाकडे कारण मराठ्यांचा आरक्षण जोपर्यंत भेटणार तोपर्यंत दावबंदी अनेक नेत्यांना आम्ही करणार आहोत. नाही, जरांगेंच्या आंदोलनासंदर्भामध्ये मी मगाचपासून तपशीलवार या ठिकाणी बोललो की राज्य सरकार आणि विशेष करून सरकारमधल्या घटक पक्षांची त्या संदर्भातली भूमिका आहे. अशा वेळेला त्यांनी जे काही पाऊल उचललं असेल राज्य सरकार त्या संदर्भामध्ये निश्चितपणाने विचार करेल. एक असं आहे की शेवटी हा सगळा अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्या ठिकाणी असतो. आणि एक बाब खरी आहे की ज्या वेळेला वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं सरकार बनत असतं त्या वेळेला त्याच्यातून चर्चा होत असतात. आणि या संदर्भातला निर्णय केंद्रीय शीर्षस्थ नेतृत्वसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतं. माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा देवेंद्रजी यांचा दौरा आज दिल्लीतला कशासाठी याचा तपशील माझ्याकडे नक्की त्या ठिकाणी नाही, परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे या मताचे सर्वजण आम्ही त्या ठिकाणी आहोत. प्रकरणामध्ये अनेक जे आहे तर ते प्रकरण पुढे येतात. त्यामध्ये पाहिजे झालं तर मनीषा गायंदे यांनी आज तुमचे जुनी सहकारी जितेंद्र आव्हाड आणि त्याच्याबद्दल त्यांचे सहकारी शानू पठाण यांच्यासोबत आरोप केलेला आहे की ते देखील ड्रग्स प्रकरणामध्ये
एक बाब अशी आहे की या सगळ्या ड्रग प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी असं सतत आम्ही त्या ठिकाणी म्हणत आलो. पोलिसांचा तपास त्या ठिकाणी सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू राहतील, परंतु सरकारने खोलवर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून जे कोण दोषी असतील, जो कोण या साऱ्या बाबीशी संलग्न असतील त्याच्यावरती त्या ठिकाणी कारवाई करावी. सर, काल दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी खरं तर अजित पवारांच्या या संपूर्ण सत्तेमध्ये एंट्रीवरती टीका केली आहे की 3 अभिनेत्यांना कमला पसंत त्यांना प्रिय आहे आणि आता 3 नेत्यांना कमळाबाई प्रिय आहे. एक असं आहे की आता उद्धवजी मोठे नेते आहेत, अनेक वेळेला त्यांच्या भाषणात किंवा त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा वेगवेगळ्या वक्तव्यांच्यामध्ये टीका टिप्पणी त्या ठिकाणी येत असते आणि ही टीका टिप्पणी त्या ठिकाणी ते करत असताना कदाचित त्यांच्या पक्षामध्ये झालेलं शैल्य असेल, त्यांच्या मनामध्ये ती नाराजगीसुद्धा त्या ठिकाणी असू शकेल. अजितदादांचा हा जो मंत्रिमंडळातला सहभाग आहे हा दादांच्या पुरता एकट्यापुरता सीमित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून तो घेतलेला निर्णय त्या ठिकाणी आहे आणि NDAमध्ये सहभागी होत असताना अत्यंत विचारपूर्वक उद्याच्या भवितव्याची पावलं उचलण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी तो निर्णय घेतलेला आहे. टीका करण्याचा उद्धवजींना अधिकार आहे, ते त्यांच्याबद्दल टीका करत राहतील. खरं तर सर, अजित पवार ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस हेच जे शिवसेनेचे जे 40 आमदार आहेत ते सातत्याने ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती 1 वर्षभर खापर फोडत होते. परंतु आता उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः सत्तेत सामील झालेले आहेत, परंतु हे 40 जे आमदार आहेत शिवसेनेचे ते कोणीही आता उपमुख्यमंत्र्यांवरती टीका करत नाही. त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला त्याने टीका करावं असं वाटतं का? एक असं आहे की त्या गोष्टीला एक काळ लुटून गेला. हे इतकं आता सगळं काय गतिमान राजकारण आहे, त्यामुळे काल काय, परवा काय, उद्या काय, आज काय याचा फारसा विचार करण्याची आवश्यकता नाही त्या ठिकाणी. पण गुलाबराव पाटील म्हणतायत की अजित पवार आमच्यासोबत आले किंवा BJP सोबत गेले तर ते लव्ह मॅरेज झालं आणि आम्ही मात्र जेव्हा BJP सोबत आलो तेव्हा आमची गद्दारी झाली. असं कसं काय? असं आहे, त्यांच्यावरती जे आरोप केले गेले त्याच्याबद्दलच्या गुलाबरावनी व्यक्त केलेल्या त्या भावना आहेत. आपण एक समजून घ्या की गुलाबराव पाटील काय म्हणाले की त्यांनी ज्या वेळेला BJPच्या सोबत गेले त्यावेळेला त्यांच्यावरती जी टीका टिप्पणी झाली, विशेष करून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडनं जी झाली त्याच्याबद्दलचा त्यांचा आक्षेप आहे. आमच्याबद्दलचा आक्षेप गुलाबरावचा कालही नाही आणि आजही नाही. सर, बातमीने असं म्हटलेलं आहे बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट होते, हिंदू हृदय सम्राट होते, पण उद्धव ठाकरे मात्र काँग्रेस हृदय सम्राट झालेले. कोण म्हटलंय? कोण म्हटलंय? भाजपाकडनं टीका करण्यात आलेली अशी. असं की काँग्रेस हृदय सम्राट झाले उद्धव ठाकरे. एक असं आहे की एक असं आहे की शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाला टीका टिप्पणी करण्याचा नक्की त्या ठिकाणी अधिकार आहे. भारतीय जनता पक्षसुद्धा या देशातील एक प्रमुख बलवान असलेला एक पक्ष आहे. त्या पक्षावरती टीका टिप्पणी ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला त्यांची उत्तर देण्याची जी काय आहे त्या पद्धतीने ते देत राहतील त्या ठिकाणी. त्याच्यामुळे त्याच्यात काय वेळ कोणाला काय वागो वाटण्याचं काय कारण नाही. परस्परांच्या वरती टीका टिप्पणी राजकारणामध्ये होतच असते आणि जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या साऱ्या गोष्टीला अधिक धार वाढेल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.